नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो, वाचत असतो, पण काही वेळा महत्त्वाच्या बातम्यांमध्येही काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात. त्यांचा वेध घेण्याचा, त्यामागील एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमात करत आहोत. मित्रांनो, बांगलादेशातील शेख हसीना यांचं सरकार उलथून आता काही काळ लोटलं आहे. आपण सगळ्यांनीच तिथे ज्या पद्धतीने हसीना यांचं सरकार उलथून टाकण्यात आलं ते पाहिलं. विद्यार्थी आंदोलनाने या सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. अगदी तशीच वेळ आता नेपाळमध्ये आली. नेपाळमधील KP शर्मा ओली यांचं सरकार तरुणाईच्या रोषापुढे झुकलंय. एवढंच नव्हे तर सगळ्या प्रमुख सरकारी इमारतींवर तरुणाईने ताबा घेतलाय आणि ओली यांना राजीनामाही द्यावा लागलाय. आता तिथे नवे पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू आहे. मात्र अचानक मंगळवारी सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली. अर्थात गेले काही दिवस हे सगळे आंदोलन सुरूच होतं. जाळपोळ, दंगा, संताप या माध्यमातून सरकारविरोधातील राग या सगळ्या तरुणाईने व्यक्त करायला सुरुवात केली. जनरेशन झेड असं या तरुणाईला म्हणतात आणि त्यांचं जे आंदोलन सध्या नेपाळमध्ये सुरू आहे. खरं तर याआधीच तरुणाईचा संताप अनावर झालेला होता, पण एवढी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. तेथील राष्ट्रपती भवनाचा ताबा तरुणांनी घेतला. एवढंच नव्हे तर ओली यांना पळून जावं लागलं. एका उपपंतप्रधानाला चक्क रस्त्यावर तरुणांकडून मार खावा लागला. हे सगळं का घडलं, काय कारणं यामागे असू शकतील, या संदर्भात आज आपण जाणून घेऊया. सोशल मीडियावरील बंदी हे एक निमित्त या सगळ्या संतापामागे असल्याचं म्हटलं जाते. फेसबुक, एक्स, व्हॉट्सॲप या सगळ्यावर सरकारनं बंदी घातली आणि केवळ ही ठिणगी एक आगडोंब निर्माण करण्यासाठी पुरेशी ठरली. त्यातून जे आंदोलन उसळलं त्याला नियंत्रित करताना सुरक्षा दलांनी गोळीबार केला आणि त्यात तब्बल 22 लोक आत्तापर्यंत मरण पावलेले आहेत. सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या या लढ्याने हळूहळू भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं रूप घेतलं. यामुळे पंतप्रधान KP शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना राजीनामा देऊन परागंदा व्हावं लागलं. सध्या ओली दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत असं म्हटलं जाते. आंदोलकांनी राष्ट्रपती ओली व मंत्र्यांची खासगी घरं जाळली. तसंच सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या मालकीचं काठमांडूतील हिल्टन हॉटेलही जाळलं. दरम्यान नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलन आणि हिंसाचारात एक मोठी दुर्घटना घडली. ती म्हणजे नेपाळचे माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घराला आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिलं आणि त्यात त्यांची पत्नी लक्ष्मी चित्रकार यांचा मृत्यू ओढवला. अगदी हेच दृश्य 2022मध्ये श्रीलंकेत आणि 2024मध्ये बांगलादेशात पाहायला मिळालं होतं, जिथे लोकांनी नेत्यांची घरं फोडली, लुटालूट केली आणि अगदी पोहण्यासाठी असलेल्या स्विमिंग पूलमध्येही हे लोक शिरले. 2008मध्ये गणराज्य झाल्यापासून नेपाळात सत्ता सातत्याने बदलत आली. गेल्या 17 वर्षात 14 सरकार इथे झाली आणि ती सगळी आघाडीवर आधारित होती. 2008मध्ये तेथील राजेशाही संपुष्टात आल्यापासून एकदाही सरकार आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकलेलं नाही. ओली यांचं सरकार हे कम्युनिस्ट विचारांचं सरकार आहे. स्वाभाविकच त्यांचा ओढा हा चीनकडे आहे. तसेच प्रचंड उर्फ पुष्पकमल दहल आणि 5 वेळा पंतप्रधान झालेले शेर बहादूर देवबा हे तिघही भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात आहेत. तरुणाई या भ्रष्ट व्यवस्थेवर संतप्त झाली आहे. बेरोजगारी, आर्थिक अस्थिरता यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. तिकडे तरुणाईच्या मनात हा विचारही येतोय की एकीकडे राजकीय नेते आपल्यासमोर गमजा मारतात, पण त्यांची मुलं मात्र छान चौकीत आयुष्य जगत आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये नेपो किड्स या अभियानानं डोकं वर काढलं. राजकारण्यांच्या मुलांचे ऐश्वर्यशाली जीवन, त्यांच्या शानदार गाड्या, परदेश दौरे, महागडी घरं या सगळ्याची उघडपणे चर्चा होऊ लागली. खरं आंदोलन हे भ्रष्टाचार, घराणेशाही आणि आर्थिक असमानता याविरुद्ध आहे. गेल्या 2 दशकातील अस्थिरतेमुळे लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. कारण गेल्या 20 वर्षात कोणत्याही पंतप्रधानांनी कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. याउलट सामान्य नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. नेपाळच्या पंतप्रधानांचं अधिकृत मासिक वेतन 65,000 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र त्यांच्या राजकीय कुटुंबांकडे कोट्यवधींची माया असल्याचा आरोप होतोय.
नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा नेपाळमध्ये असून त्यामुळे अनेक तरुण देश सोडून स्थलांतर करत आहेत. रोज सुमारे 5,000 तरुण नेपाळ सोडून परदेशात रोजगारासाठी जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर नेपाळच्या या कम्युनिस्ट राजवटीमुळे भारतापेक्षा त्यांनी चीनला अधिक जवळ केलेलं दिसतं. ओली हे पंतप्रधान झाल्यापासून भारत भेटीवर आलेले नाहीत, पण त्यांची पहिली भेट ही चीनमध्ये झाली, ती तिकडच्या राष्ट्रप्रमुखांशी. जुलै 2024मध्ये चौथ्यांदा पंतप्रधान झाल्यापासून ओलींविरोधात अनेक आंदोलनं होत होती. त्यांनी परंपरेला छेद देत पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी भारताऐवजी चीनची निवड केली. या दौऱ्यात चीनबरोबर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI या करारावर सही झाली आणि चीनकडून त्यांना $4 कोटी आर्थिक मदतही मिळाली. त्यामुळे भारताचा जुना मित्र असलेल्या नेपाळचं विनाकारण भारताशी संबंध बिघडले किंवा ते बिघडवण्यात नेपाळमधील ओली सरकारला रस असावा. मागे मालदीवने ज्या पद्धतीने चीनशी जवळीक साधत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला तसंच काहीसं नेपाळचं झालंय. अर्थात मालदीवमधल्या मुइज्जू सरकारचं डोकं नंतर ठिकाणावर आलंच. नेपाळची ही चीनशी असलेली जवळीक स्वाभाविकपणे अमेरिकेच्या डोळ्यात खुपली असणार. त्यामुळे अमेरिकेने मिलेनियम चॅलेंज नेपाळ कॉम्पॅक्ट अर्थात MCC पुन्हा सुरू करून $50 कोटी मदत जाहीर केली. हा प्रकल्प चीनच्या BRIला थेट टक्कर देणारा मानला जातो. ओली यांनी चीनच्या विजय दिन परेडमध्ये सहभाग घेतल्याने नेपाळ अमेरिका विरोधी गटात गेला याची जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही जणांचं हे देखील म्हणणं आहे की बांगलादेशप्रमाणेच अमेरिकेनेच नेपाळमध्ये ही क्रांती घडवून आणली असेल की काय. ही बांगलादेशसारखीच पुनरावृत्ती असल्याचंही तज्ज्ञ म्हणतात. बांगलादेशमध्ये 2024मध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवण्यात असाच पॅटर्न राबवण्यात आला होता. सध्या भारताच्या आश्रयाला असलेल्या हसीना यांनी स्पष्ट आरोप केला होता की त्यांनी अमेरिकेला बंगालच्या उपसागरातील सेंट मार्टिन बेटावर हवाई तळ उभारण्याची परवानगी नाकारली, म्हणून अमेरिकेने त्यांना हटवलं. सरतेशेवटी हे म्हणावंसं वाटतं की चीन आणि अमेरिका यांच्या संघर्षाचे परिणाम श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळ या सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भारतासाठी परिस्थिती महत्त्वाची आहे, कारण ओलींच्या संभाव्य भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील भूराजनैतिक समीकरणं पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. नेपाळमधील आंदोलनकर्त्यांच्या मृत्यू आणि हिंसाचाराबाबत भारताने मात्र तीव्र निषेध नोंदवला आहे. भारत नेपाळ सीमेवर कडक पहारा वाढवण्यात आला आहे. ही सीमा बहुतेक ठिकाणी खुली असल्यामुळे खबरदारी घेतली जाते. मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की या आंदोलनाचा भारतात प्रसार होईल असं कोणतंही कारण सध्या दिसत नाही. अर्थात भारतातील काही मंडळी अशा प्रकारची क्रांती भारतात व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेत. लोकशाही मार्गाने आपण निवडून येऊ शकत नाही, जनमानसात आपण स्थान मिळवू शकत नाही, निदान अशी क्रांती घडवून सरकार उलथवता येतं का अशी स्वप्न त्यांना पडत असतात. अशा प्रकारची काही वक्तव्य आणि आंदोलनं नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर आपण ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. सध्या बालेंद्र शाह यांचं नाव भविष्यातील नेपाळचे पंतप्रधान म्हणून पुढे येते. कोण आहे ते बालेंद्र शाह? जे देशाचे रक्षण करतात ते सारे मूर्ख आहेत, सगळे नेते चोर आहेत, देश लुटत आहेत आणि खात आहेत, हे शब्द आहेत एका गाण्याचे, जे गाणं गायलं होतं एका रॅपरने, जो आज काठमांडू महानगरपालिकेचा महापौर आहे आणि त्याचं नाव आहे बालेंद्र शाह. शाह यांच्या राजकारणातल्या प्रवेशाने नेपाळमधील अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांनी निवडणुकात उतरून बदल घडवण्याचा निर्धार केला. आता जनरेशन झेड यांच्या या आंदोलनामुळे पंतप्रधान KP शर्मा ओली यांना राजीनामा दिल्यानंतर तरुणाई शाह यांच्या 35 वर्षाच्या या नेत्याला नेतृत्व सोपवावं अशी मागणी करते. शाह यांना नेपाळमधील विविध स्तरावर प्रचंड पाठिंबा मिळतोय. त्यांच्या अनोख्या राजकीय प्रवेशामुळे माध्यमांनी त्यांना मोठं व्यासपीठ दिले. सामान्य महापौरांच्या तुलनेत शाह यांचा प्रभाव फक्त शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले. टाईम मासिकानं 2023मध्ये टॉप 100 पर्सनॅलिटीजमध्ये त्यांची निवड केली होती. तसंच न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक जागतिक वृत्तसंस्थांनी त्यांच्यावर विशेष लेख प्रसिद्ध केले. यावरून तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारे एखाद्या देशातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी अशा तरुणांचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीने केला जातो आणि त्याला जाणीवपूर्वक कसं घडवलं जातं. शाह यांचा प्रवास अगदी वेगळा आहे. ते एकेकाळी काठमांडूमधल्या घरांच्या छपरावर उभं राहून रॅप गाणी गात असत. त्यांच्या गाण्यातून गरिबी, विकासाचा अभाव आणि राजकीय भ्रष्टाचार उघड केला जात असे. त्यांचं बलिदान नावाचं गाणं यूट्यूबवर 7 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेले. कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर
शाह यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. याचाच आधार त्यांनी 2022मधील महापौर निवडणुकीच्या प्रचारात घेतला आणि ते यशस्वी झाले. एकूणच नेपाळमधील तरुणाईच्या मनात असलेल्या असंतोषाला मिळालेली हवा, नेपाळचे भारतापेक्षाही चीनशी वाढलेले संबंध, बेरोजगारी, अस्थिरता, चीन अमेरिका संघर्ष अशा सगळ्याचा परिपाक म्हणजे हा ढेपाळलेला नेपाळ आहे असं म्हणता येईल. अर्थातच येत्या काळात आणखी कोणती कारणं आहेत यामागे ते देखील समोर येईलच. तुर्तास इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.